बघा, जे काय त्यांनी आरोप प्रभाग त्या ठिकाणी जे रचना बनवलेली आहे ती टोटली चुकीची आहे, सगळ्या ठिकाणी केलेली आहे आणि जाणून बुजून अशा पद्धतीने केलेले आहे जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी. सर्वात महत्त्वाचा आमचा मुद्दा होता की आरुली प्रभाग जो आहे, प्रशासकीय प्रभाग आरुली आहे आणि त्याच्यातला RTA जो विभाग आहे आमचा, जो आरुली प्रभाग प्रशासकीय याच्यामध्ये येतो आहे, तो सरळ उचलून घणसोली प्रशासकीय नोडमध्ये टाकलेला आहे. तर नियमामध्ये असं नसतं आहे, कारण सुरुवातीपासून गेली नगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून जे RTAची लोक प्रशासकीय विभाग म्हणून आरुलीला वार्डमध्ये येत आहेत. त्यांच्या पाण्याची बिलं, त्यांचे प्रॉपर्टी टॅक्स, त्यांना जे आणखी काही जर सुविधा लागत असतील त्याच्या पलीकडे एखाद्या त्या आरुली वार्डमध्ये एखाद्याचं कोणाचं निधन झालं किंवा एखादा मुलगा जन्माला आला तर त्याचं जन्ममृत्यूचा दाखला हा आरुली नोडमध्येच मिळेल. तो घणसोलीला कसं जाईल? आणि तो तेवढा भाग जो उचलला तो टोटल 3 किलोमीटरपर्यंत त्या ठिकाणी जॉईन केलेला आहे, म्हणजे शेतकरी शिक्षण संस्थेची हायस्कूल तिथपर्यंत जॉईन केलेला आहे. तर आम्ही नियमाप्रमाणे त्यांना सांगितलेलं आहे की साहेब, जी तुम्ही लोकसंख्या दिलेली आहे 40चा टार्गेट 40,000चा, त्याच्यामध्ये 5% 10% कमी किंवा जास्त होऊ शकतो. तर तिथे जलगल येऊन आम्ही सांगितलं की RTA जो विभाग आहे तो प्रभाग क्रमांक 5मध्ये टाकावा आणि सेक्टर 5चा जो भाग आहे, जो मेन रोड आहे, कधी तोडताना मेन रोड तोडतायत, हायवे रोड आहे, तो हायवे रोडच्या इथून सरळ न घेता अंडरपासच्या इथून आतून घेतलेला आहे आणि आतून घेऊन तो प्रभाग रचना अशी केली की रेल्वे ट्रॅकवरून एक म्हणजे मेन ठाणा बेलापूर रोडला जायचं आहे. म्हणजे ही जी रचना केलेली आहे, तर आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की सेक्टर 5 जो आहे तो पूर्ण कधी पण जो एक्सप्रेस हायवे असेल किंवा 35 मीटर वाईड रोड, तर डिवायडरकडून एका वाड्यात जातो, डिवायडरच्या दुसऱ्या बाजूने सेक्टर 6-7 त्या बाजूला जातो. पण यांनी तसं न करता सेक्टर 5पर्यंत एक तो डिवायडरपर्यंत मेन रोडला न ठेवता आतल्या रोडवरून कापला आणि बरोबर पुन्हा सेक्टर 16-17 आला, तो पुन्हा हायवेला आणलेला आहे. तर असं न करता जर सरळ केलं असतं तर सेक्टर 5, 16-17 ते एकत्र आला असता. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की तो सेक्टर 8Aचा भाग या बाजूला घ्या, त्याची लोकसंख्या जी आहे ती मला वाटते 1800, 1600, 1800 आहे आणि मग सेक्टर 5 पुन्हा तिकडे त्या प्रभाग क्रमांक 4ला जोडला तर त्याचीही तेवढी संख्या आहे आणि मग त्याच्या पद्धतीने 41,000 आणि 42,000 होते. बऱ्याचशा ठिकाणी 45,000च्या वर काही जवळजवळ 7 प्रभाग असे 45,000-45,000चे आहेत, काही 44,300 आहे. अशा पद्धतीने असे 16 प्रभाग आहेत. तर आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की हे जे चुकीचे प्रभाग आहे तुम्ही आम्हाला घणसोली प्रभाग रचनेमध्ये न करता तो RTA